लोणावळा टोल नाका चेक पॉइंटवर गाड्या थांबल्या. चेकिंग सुरू आहे. एका माणसाकडे ड्रेस कोड नाही. पोलीस सर उचलतात ती कागदांवरची बोटं आणि म्हणतात फाईन करावा लागेल. आधीच नो पार्किंगची पेनल्टी, आता ड्रेस फाईनमुळे दुहेरी लागणार. ड्रायव्हर लगेच पळाल्याची भाषा करतो. साहेब काहीतरी करा आणि हातात 200 रुपये धरतो. 100 परत द्या रे. पण हे दुकान नाही ना भाऊ. सुट्टे नसतात म्हणे, पण जबाबदारी आहेच. पोलिसांची जबाबदारी म्हणजे नियम लागू करणं. फाईन लावायचाच आणि ऐका गोष्ट कानावर ठेवून. पैशांनी गोष्ट मिटवण्याचा प्रयत्न म्हणजे लाच देण्याचा खेळ. तो कायदा विरुद्ध आहे. ड्रायव्हर शेवटी 100 शोधून आणतो, 200 परत देतो आणि सगळे म्हणतात ठीक आहे. पण कायदा तर कायदा राहतो ना. नियमांसमोर VIP कोण? तिकीट कट होतं आणि तिकीट परत येत नाही. पोलिसांची जबाबदारी आहे कोणाच्या आमिषाला बळी पडायचं नसतं आणि लोकांची सुद्धा नियमात राहायचं असतं. पण सर्रास लोणावळ्याला चेकिंगला सामान्य नागरिकांना लुटायची तक्रारी येत आहेत. कारवाई होणार का? हाँ सर। सर आपलं नाव?